चिकन खरडा. आमच्या घरी माझ्या मिस्टरांना अधूनमधून लागतो. पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावा की बघा, दिसतो त्याच्यापेक्षाही चांगला झाला आहे असं माझे मिस्टर म्हणाले. कारण त्यांना खूप आवडला आहे. तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकायचं असेल तर त्यांच्याच तोंडून ऐका बरं का. आणि मगच मला सांगा की तुम्हाला कसा वाटला. सगळ्या चिकनला व्यवस्थित मसाला लागलेला आहे आणि त्याची ट्रिक पण आहे, ती तुम्हाला सांगते. अप्रतिम. चला रेसिपी सांगते आणि काही टिप्स पण सांगते. कढीपत्ता घेतला आहे, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या 4-5. आता हे बघा, मी खोबरं घेतलं आहे थोडं, 2 लवंगा आणि 5-6 मिरे आणि 4-5 काजू. आपल्याला हिरवा मसाला हवा आहे, पण तो जास्त असा तिखट किंवा जास्त असा म्हणजे मिळमिळा असाही नको आहे. तर आपल्याला हे सारण सगळं असंच मिक्सरमधून काढायचं आहे. बघा, कोथिंबीर आणि पुदिना मी थोडा जास्त घेतला आहे कारण हिरवा मसाला आहे म्हणून. आता याला आपण मिक्सरमधून फिरू. बरं, याला थोडं पाणी टाकून फिरवावं लागतं आहे, तेव्हाच असा बारीक आणि छान निघतोय मसाला. बघा, आता एक पॅन ठेवायचं, त्या पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल थोडं जास्त हवं. आता बारीक चिरलेला कांदा हवा आणि तो त्याच्यात टाकायचा. एक प्लेट घेतला मी जवळपास, म्हणजे 2 कांदे मध्यम आकाराचे. याला छान फ्राय होऊ द्यायचं. आणि मी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे, म्हणजे वाफवून शिजवून घेतलेलं आहे आणि त्याची रेसिपी टाकलेली आहे मी यूट्यूबला. तुम्हाला तिथं जाऊन बघावं लागेल. समजा तुम्हाला हवी असेल दुसरी तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल. बघा, कांदा आपला होत आला आहे. आता आपल्याला हिरवा मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये, जे आपण बारीक करून घेतला आहे. त्याच्या पहिले आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट तयार नसेल तुमच्या इथं तर तुम्ही याच्यासोबतच आलं आणि लसूण हे आपल्याला बारीक करून घ्यावं लागेल. आता हिरवं सगळं सारण टाकलंय मी. बघा, याला आहे ना, जेवढं पाणी आपण म्हणजे मसाल्याला टाकलं होतं ना, ते पूर्ण आटू द्यायचं. म्हणजे मसाला हा चांगला शिजू द्यायचा. कारण आपण सगळा मसाला तसाच घेतला आहे. न खोबरं भाजलेलं आहे, न काजू, न मिरे, काहीच भाजलेलं नाही, मिरची पण नाही. म्हणून याला चांगलं होऊ द्यायचं. तिच्यामध्ये आपल्याला धने पावडर, थोडी हळद, आणि मीठ चवीनुसार. आपण चिकन शिजताना पण चवीनुसार मीठ टाकलं होतं, त्यानुसारच आता याच्यात म्हणजे आपल्याला मीठ टाकावं लागेल. मी थोडंसंच मसाल्याला हवं तेवढंच टाकलं आहे. बघा, याला छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चिकन टाकायचं. आता चिकन आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, आणि चिकन शिजलेलं हवं, म्हणजे पूर्ण बॉईल केलेलं चिकन हवं, तेव्हाच हा मसाला त्याला व्यवस्थित कोटिंग येईल. नाहीतर मसाला एकीकडे जाणार आणि चिकन एकीकडे, कारण पाण्यामध्ये शिजवावं लागेल. असं मसाला शिजवल्यामुळे याची चव खूप वेगळ्या प्रकारे लागते आणि टेस्टी होते. तुम्ही असं करून बघितलं, तुम्हाला नक्कीच आवडेल. जे चिकन प्रेमी आहेत त्यांना नक्की आवडेल. आणि वरून मी थोडी मलाई टाकली, घरच्या साईचीच होती, पण मिस्टर बोले की टाकून बघ, आणि खरंच याची चव त्यांना खूप आवडली. आणि 7 ते 8 मिनिट होऊ द्यायचं. बघा, तेल सुटलंय. आता मी गॅस बंद करते. झालं की आपलं चिकन खरडा तयार. या खायला. ज्यांना ज्यांना माझी रेसिपी आवडली असेल त्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की सांगा. मला आवडेल ऐकायला की तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ, आणि मला कळेल पण माझा व्हिडिओ म्हणजे कुठपर्यंत गेला आहे, कोणत्या शहरातून, कोणत्या राज्यातून बघत आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
आणि नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात उद्या. तोपर्यंत चला, ओके, बाय.